नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6चा आज तिसरा भाऊचा धक्का रंगणार आहे आणि या तिसऱ्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ हे स्पर्धकांची जबरदस्त शाळा घेताना दिसणार आहेत. आणि पहिली शाळा झाली ती अनपेक्षित सदस्याची, ती म्हणजे दिव्या शिंदेची. मित्रांनो, जो काही कलर्स मराठीने पहिला प्रोमो शेअर केलाय त्याच्यामध्ये रितेश भाऊ सांगताना दिसतात की बिग बॉसच्या घरामध्ये लाडका भाऊ योजना सुरू झाली आणि त्याची सुरुवात केली दिव्या शिंदेने. माझा राकेश भाऊ अमुक, माझा राकेश भाऊ तमुक, फक्त राकेश राकेश आणि राकेश. राकेश दिसतोय, तुमचं नातं दिसतंय, परंतु राकेशची बहीण दिव्या शिंदे मात्र कुठेच दिसत नाही. आणि इथे रितेश भाऊ एक सवाल सुद्धा दिव्यासाठी उपस्थित करतायत की दिव्या, तुम्ही बाहेरच्या जगामध्ये लीडर आहात ना? दिव्या बोलते हो. मग इथे तुम्ही सपोर्टर म्हणून का राहताय? दिव्या, तुम्ही फक्त राकेशच्या प्रवक्त्या दिसतायत. मित्रांनो, ज्या पद्धतीने दिव्याचा जो काही मुद्दा इथे काढला ना, आणि मित्रांनो खरंच हा दिव्याचा मुद्दा किंवा दिव्याची थोडीशी कानउघडणी करणं गरजेचं आहे. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. बघा, जेव्हा दिव्या गेल्या 2 आठवड्यात नॉमिनेट होती, तर तिला जी काही वोटिंग झाली होती ना, ती पहिल्या दुसऱ्या क्रमांकाची वोटिंग झाली होती. म्हणजे तुम्ही विचार करा, दिव्याला बाहेर किती सपोर्ट मिळतोय आणि एवढी लोक दिव्याचा खेळ पाहणारे आहेत, परंतु त्या सगळ्यांना दिव्या निराश करते, जास्त काही गेम दाखवताना दिसत नाहीये. मी दिव्याला पहिल्यांदा ओळखत नव्हतं. जेव्हा ती बिग बॉसच्या घरामध्ये आली त्यानंतर मी तिचे व्हिडिओज बघितले आणि ज्या पद्धतीने ती विविध मुद्द्यांवरती आपलं मत ठेवते, तिथे अन्याय होतो तिथे न्याय मिळवून देण्याचं काम दिव्या करते. तर अशी एक चांगली पर्सनॅलिटी बिग बॉसच्या घरामध्ये आणली होती बिग बॉसने. पण इथे बिग बॉसच्या घरामध्ये अशा बऱ्याच गोष्टी घटना घडत आहेत, परंतु त्याच्यावरती दिव्या शिंदे ही कानाडोळा करताना दिसते. खरं तर बिग बॉसच्या घरामध्ये देखील तिने आवाज उठवायला हवा होता, कारण तशी तिची रिअल पर्सनॅलिटी आहे. परंतु बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर ती एकदम शांत झाली. म्हणजे आम्ही ते नव्हेच असा प्रकार सध्या तिच्या बाबतीत घडतोय. आणि हे खरं आहे, रितेश भाऊने ज्या पद्धतीने सांगितलंय ना, की तिला फक्त बिग बॉसच्या घरामध्ये राकेश राकेश आणि राकेश दिसतोय, बाकी अजिबात काही दिसत नाही. तर थोडीशी दिव्याची कानउघडणी करणं खूपच गरजेचं होतं. एकंदरीत तिचा गेम सुधारेल आणि या बिग बॉसच्या खेळामध्ये ती सक्रिय होईल, कारण तिच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. ती खूप छान पद्धतीने आपला गेम खेळू शकते, नक्कीच खेळू शकते. काय वाटतं तुम्हाला, ज्या पद्धतीने रितेश भाऊने राकेशच्या मुद्द्यावरती दिव्या शिंदेची शाळा घेतली, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.